बहिणींसाठी केलेलं आहे 1,500. ते काहींना आलेत, काहींना आले पण नाही. पण या एरियाचा विकास म्हटलं तर धंगेकरांचं काम आहे. काय होईल काय सांगता येत नाही. भाजपच आहे, हेमंत रासने. भाजपच येणार आहे निवडून. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडला जातोय, आश्वासनं दिली जात आहेत. पुण्यातील बहुचर्चित असलेलं कसबा विधानसभा मतदारसंघात नेमकं मतदात्यांना काय वाटतंय, त्यांचा मूड नक्की काय आहे हे आपण जाणू. पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील नारायणपेठ या परिसरात आता आपण आहोत आणि इथं जर आपण बघितलं तर जुन्या इमारती, जुने वाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एका अर्थाने पुण्याची एक वेगळी ओळख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत इथले काही मतदार आहेत. त्यांना काय वाटतं, किती उत्सुकता आहे मतदानाची, ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मग काय वाटतं एकंदरीत हवा कुणाची आहे? आणि वेगवेगळ्या योजना तर दाखवलेच आहेत तुम्हाला. हो, पण आमची ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीच योजना नाही ना. म्हणजे कुठली योजना हवी आहे तुम्हाला? आम्हाला काहीतरी नको का? पेन्शन नाही, काही नाही म्हणल्यानंतर. म्हणजे बहिणींसाठी केलेलं आहे 1,500. ते काहींना आलेत, काहींना आले पण नाही. आणि ज्येष्ठ नागरिकांना तर काहीच नाहीये. आज आम्ही 65च्या वयाचे आहेत, आम्हाला काहीच नाही. नुसतं मुलांच्या ह्याच्या मुलांना एवढे पगार आहेत का आमच्या? आम्हाला काहीतरी हवंय ना. आजी काय मग तुम्हाला? हेच सांगते बाबा, आम्ही पण हेच काय नको. काय काय मिळत नाही, काय नाही, उगाच दुसरंच बोलायचं आपण, काहीच उपयोग नाही. कायम भाजपला आम्ही मतदान करतो, कारण आमचा बाली किल्लाच आहे म्हणतात. म्हणजे या भागात बघायला पाहिजे कुणाची अडचण आहे, काय आहे, लक्ष द्यायला पाहिजे ना. कुणी येतच नाही निवडणूक झालं की, माहितीये का? येत नाहीत उमेदवार, येत नाही, कुणी नाही येत. मग आता तुम्ही मतदान तर करणार? काय मतदान करतो भाजपला. मतदान करतो आम्ही. मतदान करता? हो, मग पण काही होत नाही. काही नाही, पुणे निवडून आले की रामराम, पुढच्या निवडणुकीलाच येतात परत. हे पुणेकर आहेत. असं नाही. काय वाटतं एकंदरीत, म्हणजे बरेच योजनाबद्दल काय आजी काही थोडेसे नाराज वाटतायत? नाही, नाराज लोकांमध्ये आहेच आहे नाराजी, परंतु काय झालेलं आहे की देशाच्या पातळीवर चांगली काही कामं झालेली आहेत. त्यामुळे पक्षाकडे बघून लोक मतं देणार. पक्षाकडे आणखीन आहेत काही लाडकी बहीण सुद्धा या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळे लोक आहेत. काय वाटतं इथं हवा कुणाची आहे? आणि यावेळेस मतदानाची तयारी तर झाली असेल, उत्सुकता सगळ्यांनाच असेल. हो, झाली आहे. भाजपच आहे, हेमंत रासने. म्हणजे गेल्या वेळेस ते देखील पोटनिवडणुकीला होते, बघ तेव्हा काय झालं? आता काय वाटतं ताई, सगळेजण जोरदार भाजपच येणार आहे निवडून. इथं काय केलं त्यांनी असं? काहीच नाही, लाडक्या बहिणीचे पैसे दिले. लाडक्या बहिणी? हो, लाडक्या बहिणी. मागच्या वेळेस आताच पोटनिवडणूक झाली तेव्हा तर धंगेकर निवडून आले काँग्रेसचे, ते मग कसं झालं? नाही, मी आता सध्या इथे नवीनच आहे. म्हणजे काही लोक ताई, काय सध्या इथं वातावरण काय, हवा कुणाची इथं? भाजपची. म्हणजे सगळेजण काय भाजप, काय असं काय? भाजपचीच हवा आहे. आत्ताच निवडणूक जेव्हा झाली पोटनिवडणूक तेव्हा तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले, काय झालं तेव्हा? तरी पण आम्ही भाजपच मत देणार. तरी सुद्धा आम्ही भाजपलाच मतदान देणार. धंगेकर का नाही, म्हणजे का त्यांना काय म्हणजे काय, कसे आहेत ते? आमच्या एरियामध्ये भाजपचं काम चांगले, त्याच्यामुळे आम्ही भाजपलाच मतदान देणार. काही आणखी लोक आहेत त्यांच्याकडे जाऊयात. ताई काय वाटतं एकंदरीत? हवा विचारली तर भाजपचीच आहे. इव्हन दूरदृष्टीने विचार केला तर भाजपच बघायला पाहिजे. पण या एरियाचा विकास म्हटलं तर धंगेकरांचं काम आहे. धंगेकरांचं काम आहे म्हणजे अर्थात काही लोक इथं म्हणतात की नाही भाजप आहे. दूरदृष्टीने विचार केला तर आता गरजेचं आहे भाजप. पण या एरियात जर विचारलं तर धंगेकरांचं पण काम आहे. धंगेकरांचं येस आहे. हवा आहे का, म्हणजे टक्कर, काटेकी टक्कर दोघांची पण आहे. हो, दोघांमध्ये पण चुरस आहे. म्हणजे अर्थात इथं धंगेकर सुद्धा दिसत आहेत. हा, काय वाटतं? दोन्ही बाजूचे उमेदवार एकदम भारदस्त आणि जबरदस्त आहेत. काही होईल काय सांगता येत नाही. म्हणजे एकदम पुणेकर उत्तर देताय तुम्ही. हो, येस. हो. जर आपण बघितलं, हा, का असं वाटतं तुम्हाला? भाजपने बरेच कार्य केलेत आमच्या इथं. आमचा हा भागच आहे. विजय काळे ना, त्यांनी आम्हाला पहिली मेन लाईन नव्हते, त्यांनी जे सगळे सुखसुविधा आहेत जे भाजपमुळेच आहे. भाजपमुळेच आहे.
आपण निवडून अर्थात हा खरं तर भाजपाचा गड राहिलेला आहे. मात्र पोटनिवडणुकीत गेल्या इथं काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवेगळ्या योजनांची आश्वासनं दिलेली आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी लाडक्या बहिणी काहीशे खुश दिसत आहेत, तर काही आजी आहेत ते काहीशे नाराज सुद्धा या ठिकाणी वाटत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी विकी घई, ABP माझा, पुणे, कसबा पेठ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.